भूते निरूपण नाह. श्रीराम समर्थ श्रीराम. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. निर्मळ निमिष एक ब्रह्मी मूळ माया झाली. तिच्या पोटा माया आली. मग ते पुन्हा प्रसवली गुणशोभिनी श्रीराम. पुढे तिज पासाव कोण सत्वर तमोगुण. तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. आईशी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली. एवं तमगुणापासून झाली पंचमहाभूते श्रीराम. मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती. ऐशी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम. आणि एक एके भूती पंचभूते असती. तेही आता कैशी स्थिती प्रांजळ करू श्रीराम. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक. श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम. आधी भूतेची जाणावी भूते कैसी ओळखावी. मग ते शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी श्रीराम. ओळखे नाही अंतरी ते ओळखावी कवने परी. म्हणून श्रीराम जे जरानी कठीण ते पृथ्वीचे लक्षण. मृत्यू आणि उदेपण तितुके आप श्रीराम. जे उष्णानी सतेज ते जाणावे पैतेज. आता वायू सद निरुपेजेल श्रीराम. चैतन्य आणि चंचळ त्वा वायूची केवळ. शून्यावकाश निश्चळ आकाश जाणावे श्रीराम. आईशी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते. आता एकी पाच भूते सावध ऐका श्रीराम. जे त्रिगुणाहुनी स्वर त्याचा सूक्ष्म विचार. या लागी आधी तत्पर होऊन ऐका श्रीराम. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी. येथे धारणा धरावी श्रोतेजनी श्रीराम. आकाश म्हणजे अवकाश शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी श्रीराम. आकाश सोय आहे मृद तेची आप स्वतः सिद्ध. आप तेज ते विशद करून दाऊ श्रीराम. आता तेज ते विशद आता भासले भास तोच तेजाचा प्रकाश. आता वायू सावकाश साकल्ये सांगो श्रीराम. वायू आकाश नाही भेद आकाशी तुका असे स्तब्ध. तथापि आकाशी जो निरोध तोची वायू श्रीराम. आकाशी आकाश मिसळले येतो नदीची बोलले. हे प्रकारे निरूपिले आकाश पंचभूत श्रीराम. वायूमध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते. बोलित ते समजते यथा नेवे श्रीराम. हळू फुल तरी जड हळू वारा तरी निबड. वायू लागता कडाल मोडती झाली श्रीराम. तोले विन झाड मोडे ऐसे काहीच न घडे. तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश श्रीराम. येथे श्रोते आशंका घेती येथे कैची झाडे होती. झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे श्रीराम. वन्नी स्फुलिंग लहान काहीतरी असे उष्ण. कैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे श्रीराम. मूलपण तेची आप स्वरूप. वायू तेथे चंचल रूप सहजची आहे श्रीराम. मिळवणी आकाश सहजची आहे सावकाश. पंचभूताचे अंश वायूमध्ये निरूपिले श्रीराम. आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण. ऐशी ऐशी ओळखन पृथ्वीचे श्रीराम. भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध. तेजी तेज स्वतः सिद्ध सांगणेचे न लगे श्रीराम. तेजी आकाश ते निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरूपिली श्रीराम.
आता आत्माचे लक्षण आपतेची जे मूर्धपण ते कठीण तेची पृथ्वी श्रीराम आपी आप सहजची आशे तेज मूर्धपण भासे वायू स्तब्धपण दिसे मूर्तत्वांगी श्रीराम आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूताची नावे सूक्ष्म निरूपिले श्रीराम आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप श्रीराम कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायू श्रीराम आकाश सकळास व्यापक हातो प्रगटची विवेक आकाशीचे काही एक भास भासे श्रीराम आकाश तोडिता तुटेना आकाश परते होईना तिळ मात्र श्रीराम असो आता पृथ्वी अंत दाविला भूताचा संकेत एक भूती पंचभूत ते निरूपिले श्रीराम पडिले आहात पाहता नाकुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांतिरूपी अंताचरे अकस्मात श्रीराम सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम एवं पंचभूती कपवन तेची मूळ माया जाण मायानी सूक्ष्म त्रिगुण ते पंचभूतीत श्रीराम भूते गुण मेळविजे त्यासी अष्टदा बोधिजे पंचभूती गणानिजे अष्टदा प्रकृती श्रीराम शोधून पाहिल्या विन संधी धरणे मूर्खपण याची पावी ओळखन सूक्ष्म दृष्टी श्रीराम गुणापासूनी भूते पावली स्पष्ट दशेते जडत्वा येऊनी समजते सत्वे झाली श्रीराम पुढे तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे श्रीराम हा भूत कर्दम्ब बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम या ब्रह्मा पलंकलिले गोष्टी देगादी नवती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी श्रीराम सप्तपंचुक प्रचंड झाले नवते श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश्वर हा अलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर अलीकडे श्रीराम नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तदीपे 14 भुवने अलीकडे श्रीराम शेष कुर्म सप्त पाताळ जीवांची उत्पत्ती आता सांगू किती विस्तार हा श्रीराम सकळ विस्ताराचे ते मूळ मायाच केवळ मागाने रुटिले सकळ पंचभूती श्रीराम सूक्ष्म भूते जे बोलिले तेची पुढे जडत्वारे ते सकळही बोलिले पुढील समासी श्रीराम पंचभूते पृथक्कारे पुढे निरूपिले विस्तारे ओळखी कारणे आत्यातरे श्रीराम पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळ्या प्रांजळ दृश्य सांगुनी केवळ वस्तूच पाविजे श्रीराम महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्ये सांगावे जाणूनिया श्रीराम म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूताची दाटी एकपणे पडली ती दृश्य पंचभूता श्रीराम एव पंचभूताचे जी दृश्य सृष्टी रचली सावकाश करून अवकाश श्रवण करावे श्रीराम इथे श्रीदास बोले गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण समास श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु समर्थ आपल्याला या समासामध्ये सूक्ष्म पंचभूताचं निरूपण सांगतात. ही जी काही सृष्टी झालेली आहे
ही सृष्टी म्हणजे पंचमहाभूतापासून त्या ठिकाणी सृष्टी निर्माण झालेली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला देवाचा शोध करत असताना पहिल्यांदा सृष्टीचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं असल्यामुळे सांगतात की ही सृष्टी निर्माण कशी झाली. ब्रह्मावरती माया निर्माण झाली. मायेपासून 3 गुण झाले आणि 3 गुणापासून त्या ठिकाणी असणारी पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूतापासून ही संपूर्ण त्या ठिकाणी असणारी चराचर सृष्टी निर्माण झालेली आहे. तर कशी म्हणतात तर ब्रह्मी माया मूळ माया झाली. ब्रह्मावरती मूळ माया त्या ठिकाणी झालेली आहे. तिच्या पोटी माया आली. त्या मूळ मायापोटी त्या ठिकाणी माया निर्माण झाली. मग ते गुणा प्रसवली. त्या मायेने त्या ठिकाणी 3 गुणाला जन्म दिला. तीन गुण म्हणजे कोणते तर सत्व रज आणि तम हे 3 गुण आहेत. तर त्या ठिकाणी सत्वगुण रजगुण आणि तमगुण प्रत्येक व्यक्तीला प्रकृतीमध्ये 3 गुण त्या ठिकाणी असतात. पण तमगुणापासून ही पंचमहाभूत झाली बरं का. तमगुणापासून झालेले पंचमहाभूते ऐसे भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली. तमोगुणापासून झाली पंचभूते पुढे त्या ठिकाणी विस्तार झाला आणि तमोगुणापासून 5 महाभूत त्या ठिकाणी झालेले आहेत. मूळ माया गुणापरती तेथे तेथे कैची होती ऐशी अशंका श्रुती घेतली. तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं झाले तर एका भूतापासून एक भूत काय झालेलं आहे निर्माण झालेले आहे. अनेक एक भूती पंचभूते असली ते आता कैसे सूक्ष्म दृष्टी कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रुती मिळविक केला पाहिजे. आधी भूते ती जाणावी रूपे कैसी ओळखावी मग ते शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी. आता अगोदर पंचमहाभूत म्हणजे काय ते आपण पाहू. तर त्या ठिकाणी पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ती पृथ्वी. आप म्हणजे पाणी. तेज म्हणजे त्या ठिकाणी अग्नी. वायू म्हणजे वारा आणि आकाश म्हणजे पोकळी. तर हे 5 महाभूत आहेत. तर 5 महाभूत त्या ठिकाणी 5 महाभूताचे 5 गुण आहेत. कोणते कोणते गुण आहेत. पृथ्वीचा गुण काय आहे कठीणपणा आहे का नाही. कठीणपणा आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्वाद हा पृथ्वीचा गुण आहे. कारण पृथ्वी कठीण असते आणि त्याच्यामध्ये काय असते गोडी असते. हे बघा आपल्याला जे धान्य येतं ते कुठून येतं पृथ्वीवरूनच येतं. त्यामुळे त्या धान्यामध्ये काय येते गोडी येते. फुलाचं झाड लावलं आपण तर त्या फुलामध्ये काय येतो सुगंध येतो. तो सुगंध फुलाचा नसतो तो पृथ्वीचा त्या ठिकाणी सुगंध आहे. आणि म्हणून पृथ्वीचा गुण आहे सुगंध हा पृथ्वीचा त्या ठिकाणी गुण आहे. म्हणून आपल्याला पहिला पाऊस पडल्यानंतर सगळीकडे त्या ठिकाणी सुगंध दरवळतो आहे का नाही. तर तो सुगंध कशाचा असतो पृथ्वीचा आणि तो एकदम खूप स्वच्छ सुगंध असतो. तो सगळ्या सुगंधामध्ये श्रेष्ठ सुगंध असतो. आरोग्यदायी त्या ठिकाणी तो सुगंध असतो. कारण सुगंध हा काय आहे पृथ्वीचा गुण आहे. म्हणून त्याच पद्धतीनं पाण्याचा गुण काय आहे पातळपणा मृदूपणा हा काय आहे पाण्याचा गुण आहे. स्वादिष्टपणा पातळपणा पाण्याचा गुण आहे. तृप्ती करणं हा पाण्याचा त्या ठिकाणी काय आहे गुण आहे. जे जे कठीण ते पृथ्वीचे लक्षण. मृदू आणि ओलेपणा तितके जे मृदू आहे म्हणजे त्या ठिकाणी ओलेपणा आहे पातळपणा आहे मृदूपणा आहे चविष्ट आहे त्याला तो पाण्याचा गुण आहे. आता जे जे उष्ण आणि सतेज अग्नीचा गुण काय आहे तर अग्नीचा गुण आहे उष्णता. पुन्हा त्या ठिकाणी तेज सतेजपणा हा अग्नीचा गुण आहे. अग्नी काय करते आपल्याला उष्णता देते. अग्नीपासून काय होतं आपल्याला शिजल्या जातं तापल्या जातं भाजल्या जातं. हा अग्नीचा काय आहे त्या ठिकाणी गुण आहे. आता वायू सहज वायूचा गुण काय आहे तर वायूचा गुण आहे चंचलपणा. वारा आपल्याला येतो लागतो पुढे जातो हा वायूचा गुण आहे चंचलपणा. आता आकाशाचा गुण काय आहे अवकाश म्हणजे पोकळी. हे आकाशाचा गुण आहे पोकळी. हे एक एक भूत त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये 5 महाभूत आहेत. तर 5 महाभूत म्हणजे काय तर पृथ्वीचा गुण काय आहे आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत हाडं आहेत. जे जे जड आहे ते पृथ्वी आहे काय. हाडं नाड्या वगैरे हे काय आहे पृथ्वी आहे. आपल्यामध्ये पृथ्वी झाल्यानंतर आप म्हणजे पाणी. पाणी म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी जे जे ओलेपण आहे आपल्या शरीरामध्ये ते सगळं पाण्याचा गुण आहे. रक्त आहे रेत आहे
त्या ठिकाणी असणारे जे काही ते सप्त धातू आहेत, जे जे ओलेपणा तुमचा मग त्या ठिकाणी लाळ असं, धुंकी असं, काय श्लेष्म असं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे पाण्याचा गुण आहे, हे आपल्या शरीरामध्ये आहे. ओलेपणा आपल्या शरीरामध्ये आहे. पृथ्वी तेज, तेज म्हणजे उष्णता, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे. जठराग्नी त्या ठिकाणी पोटामध्ये आहे, सगळीकडे उष्णता आहे. नाकातून उष्ण त्या ठिकाणी श्वास येतो, ही उष्णता आहे शरीरामध्ये. आणि म्हणून उष्णता हा काय आहे तर अग्नीचा म्हणजे तेजाचा गुण आहे. आता वायू म्हणजे वारा, आपल्या शरीरामध्ये वारा आहे, वाऱ्यावर तर हे सगळं कार्यक्रम चालतो शरीराचा. म्हणजे वारा म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. या वाऱ्यामध्ये 5 प्रकारचे प्राण केलेले येतात. प्राण म्हणजे जो कंठातून येतो, श्वासोश्वासातून येतो, त्याला प्राण म्हणतात. अपान म्हणजे त्या ठिकाणी जो नाभिस्थानामध्ये राहतो त्याला अपान प्राण. अपान म्हणजे नाभिस्थानामध्ये राहून जो त्या ठिकाणी खालच्या भागामध्ये क्षार पावतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, अपान प्राण अपान. व्यान, व्यान असतो त्या ठिकाणी हृदयस्थ ठिकाणी राहणारा व्यान. समान म्हणजे सगळ्या ठिकाणी समान राहणारा, त्याला काय म्हणतात, समान. तो वारा सगळ्या शरीरामध्ये राहतो. अशा पद्धतीनं वाऱ्याचा गुण काय, चंचलत्व. वारा चंचल राहतो, वारा सारखा त्या ठिकाणी चालू राहतो. हेही आपल्या शरीरामध्ये वारा आहे. वाऱ्यावर सगळं काय, आकाश. आता आकाश म्हणजे महाभूत आहे, तर आकाशाचा गुण काय आहे, पोकळी, अवकाश. म्हणून आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये बी पोकळी आहे. त्याच पद्धतीने सगळ्या ठिकाणी पोकळी आहे. आपल्या डोळ्याच्या ठिकाणी पोकळी आहे, नाकामध्ये पण काय आहे, पोकळी आहे, तोंडामध्ये पण काय आहे, पोकळी आहे, नाही का नाही. हाड जरी दिसत असतं, हाडाच्या मध्ये पण काय आहे, पोकळीच त्या ठिकाणी आहे. म्हणून पोकळी हा आकाशाचा काय आहे तर त्या ठिकाणी गुण आहे. आणि म्हणून 9 छिद्रांकित काय आहे तर पोकळीचे 9 ज्या ठिकाणी छिद्र आहेत त्याच्यामध्ये काय आहे, पोकळी, हे आकाशाचा गुण आहे. अवकाश म्हणजे त्या ठिकाणी पोकळपणा. कानाच्या ठिकाणी काय आहे, पोकळी. वरून दिसायला तो कान आहे, कानाचा चाफ आहे, पण कान कान म्हणजे काय, पोकळपणा म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे, कान आहे. वरचा जरी निघून गेलं, ऐकू येत नाही का आपल्याला, ऐकू येतं, काही का नाही. हे कशा करताय, संरक्षण करता येईल. वरचा जो काही भाग आहे संरक्षण करता येईल. आणि दुसरी गोष्ट चष्मा आणखीसाठी ज्याला चष्मा लागेल त्याला उपयोग येतो. तर त्या ठिकाणी जरी हे वरचा चाफा निघून गेला तर आतमध्ये श्रवण होतं. त्याचं कारण आहे पोकळी म्हणजे आकाश. हे आकाश बरेचसे कामं त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये करत असतात. तमोगुणापासून त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी जे काही हा तमोगुण कशापासून त्या ठिकाणी झालेला आहे, अज्ञानापासून त्या ठिकाणी तो म्हणजे मायापासून तो काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. अज्ञानी वाचला रास तोची तेजाचा प्रकार. आता हे त्या ठिकाणी हे पाचही महाभूत एकमेकामध्ये मिसळले आणि तदनंतर ही जगत निर्माण झालं. हे जेव्हा हे एकामेकामध्ये गेले, हे सगळे जेव्हा यांची युती झाली तेव्हा सरकार काय झालेले, स्थापन झालेले. आणि म्हणून म्हणतात ना, ब्रह्म विष्णू आणि महेश हे चाललेलं सरकार जे आहे हे युतीनं चाललेलं आहे. हे दोघं जे सरकार चालणार आहे ते युतीशिवाय चालू शकणार नाही. युती नसेल तर स्पष्ट मत बहुमत कुणाला नाही. आणि तसं काय अवघड मानायचं काम नाही, कारण हे 5 महाभूताची युती झालं म्हणूनच शरीर निर्माण झालेलं आहे का नाही. त्या अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी. तर हे जेव्हा तमोगुणापासून पंचभूत निर्माण झाले तेव्हा शरीर निर्माण झालं नाही. समर्थ आपल्याला किती वेदांत सहजपणे त्या ठिकाणी समजून सांगतात. त्यालाच संत म्हणतात, त्याला संत आई म्हणतात. महाराज ती आई त्या लेकराला अत्यंत त्या ठिकाणी सुट्ट समजून सांगत असते. किंवा एखादा अर्भक शिक्षक असतो, पंत असतो, तो त्या शिक्षकाला शिकवत असताना अत्यंत खाली येऊन आणि त्या ठिकाणी असणाऱ्या एकदम चांगले एकदम सुव्यवस्थित भाषेमध्ये मोठं ज्ञान देत असतो. समर्थ आपल्याला हे जे ज्ञान आहे ना, हे आपल्याला 12-12 वर्ष गुरुच्या घरी राहून बी आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत नाही. ते समर्थ सद्गुरू त्या ठिकाणी दासबोधातून सहज उपलब्ध करून देतात. म्हणून संतांचे उपकार आहेत. काही सांगू आता संतांचे उपकार, म्हणूनच सांगता येत नाही हे संत. हे काय आई देते का आपल्याला, वडील देतात का, नाही.
कारण त्यांच्याकडेच हे ज्ञान नसतं, म्हणल्यात हे देत नाहीत आपल्याला. कोणी एखादा त्या ठिकाणी पैशावाला वगैरे कोणी देऊ शकत नाही. हे ज्ञान देऊ शकतात ते फक्त कोण? संत देऊ शकतात. म्हणून संतांचे उपकार येतात. अशा पद्धतीने असणारं हे 5 महाभूत एकामेकामध्ये कसे जातात, तर आकाशा ह्या भूतामध्ये वायू जातो, त्याचप्रमाणे तेजही जातं, त्याचप्रमाणे आपही जातं, आणि त्याचप्रमाणे पृथ्वी जाते. सगळं गेल्यानंतर पुन्हा आकाश, आपामध्ये पुन्हा आकाश येतं, पुन्हा आपामध्ये वायू जातो, पुन्हा तेज जातं, पुन्हा त्या ठिकाणी आप जातं, पृथ्वी जातं. हे सगळे एकामेकामध्ये जातात आणि सगळे एकामेकामध्ये गेल्यानंतर हा शरीर काय होत असतं, समर्थ सांगतात त्या ठिकाणी ते निर्माण होत असतं. हो, तर ते कसं एकामेकामध्ये जातात साधं उदाहरण बघू आपण पुढे चलू. तर त्या ठिकाणी आपल्याला भाकरी करायची नाही का, नाही भाकर करायची. भाकर करायची म्हटल्यानंतर नुसतं पीठ आणून भाकर होणार नाही, तर त्याच्याकरता काय लागणार आहे? पाणी लागणार आहे ना. पण नुसतं पाणीच आणलं तरी भाकर होणार नाही, तर त्याच्याकरता काय लागेल? आग्नी लागेल. बरं, नुसती आग्नीच आणली तरी पण भाकर होणार नाही, त्याच्याकरता काय लागेल? करणारी लागेल. नुसती करणारी आणली तरी पण भाकर होणार नाही, त्याच्याकरता बाकीचं सगळं साहित्य उठणं गिटणं काटवत तवा चूल लागल. बरं, हे सगळं असलं तरी होणार नाही. म्हणजे हे सगळे एकामेकाशिवाय हे सगळं भाकरी, एक भाकर जर तयार करायची हाताने काय वाटतं? एकच भाकर आहे, आणि काय नसती भाकरच वाढली, भाजीच वाढली. अरे पण ती करायला किती मेहनत लागली आहे का नाही? म्हणून अन्नाला सामान्य म्हणून आहे, आहे का नाही? अन्न नव्हे हे सामान्य, ते ब्रह्मरूप जाणावे. म्हणून अन्नाला सामान्य म्हणून तुच्छता करू नये, ते ब्रह्मरूप आहे. काही काही माणसं निंदिले उपान्ना तेने पातळू मुखबंधन का. काही माणसं उपान्नाची निंदा करतात. काय आम्ही तिथं गेलो, पिठलं भाकरच केलं, आणि पिठलं भाकर केलं पण ते काही सामान्य आहे का? तुझी भूक त्या ठिकाणी भागली ना त्यांनी, आणि म्हणून उपान्नाला काही माणसाची निंदा करतात आणि पक्वान्नाला काय करतात? महत्व देतात. तिथं गेलो, काय बाबा गुलाबजामुन होते, वा वा, श्रीखंड वा वा वा. अरे जे त्या ठिकाणी असणारी भाकरीमध्ये आहे ना, ते गुलाबजाम याच्यामध्ये आहे. आणि म्हणून अन्न कोणतं असलं तरी अन्नाची निंदा करायची नाही, हे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अन्न ब्रह्मरूप जाणावे, अन्न नव्हे सामान्य म्हणावे, ते अन्नरूप ब्रह्मरूप जाणावे. अन्नाला सामान्य म्हणता येत नाही. आणि म्हणून जेवताना त्या ठिकाणी श्लोक म्हटले जातो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता मुखाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे. पूर्ण ब्रह्म सांगितलं, ते अर्ध ब्रह्म बी नाही, सामान्य ब्रह्म बी नाही, पूर्ण ब्रह्म सांगितलं. आणि उदर भरण नो हे, नुसतं उदर भरायला बसला नाही आकाशासारखा खायला, तर ते यज्ञ कर्म आहे महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी अन्न यज्ञ कर्म आहे, जठराग्नी याग्नी आहे. आणि प्रत्येक एक घास त्याच्यामध्ये आपण आहुती टाकतो त्या ठिकाणी. आणि म्हणून हा जठराग्नी तृप्त करणारा हा यज्ञ आहे. तो यज्ञ झाल्याशिवाय बाकीचे यज्ञ होत नाही. हा यज्ञ झाल्याशिवाय बाकीचे यज्ञ होऊ शकत नाही. पारायण चाललंय, दुपारचा टाइम झाला, चलू द्या म्हणले, चलू द्या, पारायणच हे खरं श्रेष्ठ ज्ञान आहे, चलू द्या. काय जागेवर माणसं गळून पडतात, काय चलू द्या, कारण ह्या यज्ञावर बाकीचे यज्ञ त्या ठिकाणी चालू येतात. एकच उदाहरण बघू, समर्थांच्या घरी त्या ठिकाणी असणारा ब्राह्मण आला, काशीवरून आला, ज्ञान ऐकायला आला. समर्थ म्हणून ज्ञान सांगा. कुठून आले? काशीवरून आले. काही होता. समर्थ म्हणले ज्ञान आहे, सांगतो मी तुला, पण पहिलं जेवून घे. ते म्हणताय नाही ज्ञान सांगा. ते म्हणले तेच ज्ञान आहे, जेवण्यातच ज्ञान आहे. पहिलं आता दुपारचा टाइम झाले, त्या ठिकाणी असणारा पहिलं जेवून घे, मग तुला ज्ञान प्राप्त होईल, आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी असणं जे काही गोष्टी आहेत त्या अन्नावरती अत्यंत त्या ठिकाणी असणाऱ्या अवलंबून आहेत. जरी झाला संन्यासी तरी मध्यानाशी तोळानवासी असं म्हणतात. संन्यासी जरी झाला तर मध्यान काळ आल्यानंतर, दुपारचा टाईम आल्यानंतर जांभळ्या देतो. कशा त्या काय झोपायच्या असतात का? त्या प्रत्येक जांभळी वेगवेगळी असते, काय का नाही? संध्याकाळच्या टायमाला उशीर झाल्यानंतर जांभळी येते, ती झोपायची असते. आणि दुपारच्या नेहरीच्या टायमाला जी येते ती जेवायची असते. ज्याला जांभळी आली त्याला कळलं पाहिजे, नाहीतर ते जर येणं असलं जांभळी आली झोपा म्हणलं आता दुपाराचं, आणि संध्याकाळी आल्या म्हणलं जेवा आता 12 वाजता, तसं जमणार
नाहीत, म्हणून समय सूचकता त्या ठिकाणी असते. या सगळ्या गोष्टी असणाऱ्या त्या ठिकाणी आमदाला परब्रह्म त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ती भाकरी होण्याकरता अशा पद्धतीने असणाऱ्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. काय तुकोबरायांचं प्रमाणे बघा, उदक अग्नी धान्य झाल्या घरी पाक, एका विना एक कामा नाही. उदक अग्नी धान्य हे पाक त्या ठिकाणी झाल्या विनं भाकर तयार होत नाही. एका विना एक कामा नाही. तसं पंचमहाभूत नुसता एकच भूत असून शरीर सृष्टी निर्माण होत नाही, तर पाच महाभूत एकामेकामध्ये मिसळल्या जातात. आणि मिसळल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी ही सृष्टीची त्या ठिकाणी काय होत असते, रचना त्या ठिकाणी होत असते. अशा पद्धतीने ही सृष्टीची रचना, मग किती मोठी त्या ठिकाणी सृष्टी. ब्रह्मगोळ उभारला, हे भूतक्रदम बोलीला, सूक्ष्म संकेत दाविला. ब्रह्मगोळ उभारला, हे सगळं ब्रह्माचा गोळा पिंड ब्रह्मांडी तयार होत असतं महाराज. जशी पिंड तयार झाली, हे पिंडातलंच ब्रह्मांडामध्ये आहे. पहिल्यांदा समर्थ आपल्याला सांगतात पिंड तयार झालेली आणि पिंडापासूनच ब्रह्मांड तयार झालेले. या ब्रह्मांडा पलीकडील गोष्टी धारी नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी. त्याच्यामुळे ही मूळ मायापासून ही सृष्टी कशी निर्माण झाली हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया विद्येचे ब्रह्मांड अलीकडे. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा पिंड तयार झालं. शरीर पाहिलं ना आपण आता, शरीर कसं निर्माण झालं, असंच निर्माण ब्रह्मांड झालं. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सुंदर सांगतात, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. जे पिंड देहामध्ये ना ते ब्रह्मांडामध्ये. आपल्या पिंडीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालतात त्याच गोष्टी ब्रह्मांडात चालतात. पिंडापेक्षा वेगळ्या गोष्टी ब्रह्मांडात चालत नाही. वा, बरोबर बोलले. पिंडी त्याची ब्रह्मांडी. आपण विचार करायचा नाही ब्रह्मांडात काय चाललं असं, अमेरिकेला काय चाललंय, इंग्लंडला चाललंय, कुठं कुठं फिरवतो काय काय बघायला. पिंडात काय चाललंय ते बघ, तेच ब्रह्मांडात चाललंय. पिंडात चाललंय का खायला लागतंय, खायला लागतंय. ब्रह्मांड मी त्याच्याकरता धावत आहे. प्रत्येक स्त्री पुरुष शहरात गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर प्रत्येक जो धावतो सकाळपासून अन्नासाठी, त्या ठिकाणी कमाईसाठी त्या ठिकाणी धावत असतो. तुला जसं त्या ठिकाणी खावा लागतं तसं तुझं जसं त्या ठिकाणी काही अपेक्षा असतात, हौस करावं, मज्जा करावं, त्या ठिकाणी चांगले कपडे द्यावा, चांगलं राहावा, वा मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, हे जसं आहे ना हेच ब्रह्मांडामध्ये. प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं, द्यावे खावे बरे असावे सदैव हेची तरी हाव सर्व जग. त्या ठिकाणी सगळेजण काय म्हणतात, द्यावे खावे बरे. याच्याकरता सगळ्यांचे असणारे त्या ठिकाणी जसं पिंडाला लोभ सुटतो, पिंडाला क्रोध सुटतो, पिंडाला काम सुटतो, काम सुटल्यावर पिंड कामी होतो, क्रोध सुटल्यावर पिंड लगेच भांडण करतो त्या ठिकाणी, लोभ सुटला की म्हणत राहतो, द्वेष सुटला की द्वेष करीत राहतो. तसंच ब्रह्मांडामध्ये त्या ठिकाणी कधी कधी भांडण दंगली होतात. ते ह्या देशाचं त्या देशाचं युद्ध त्या ठिकाणी होतं, लोभाने होतं, क्रोधाने होतं. म्हणून पिंडी ब्रह्मांडी आपल्याला समर्थाने पिंडी ब्रह्मांडाचा काय सांगितलेला आहे, शोध सांगितलेला आहे. ब्रह्मांडामध्ये मायेने उत्पन्न केलं ब्रह्मांड निर्माण करण्याकरता. ब्रह्म विष्णू महेश्वर या अलीकडील विचार, कृती मेरू सप्तसागर अलीकडे. ब्रह्म विष्णू महेश निर्माण केले, सप्तसागर 9 खंड निर्माण केले महाराज. सप्तसागर त्या ठिकाणी निर्माण केले. आपल्याला एकच सागर माहिती आहे का नाही, तो म्हणजे खारा पाण्याचा. पण त्या ठिकाणी समर्थ सांगतात एक सागर नाही, सप्तसागर आहे. पुढच्या समासामध्ये कदाचित सांगतील आपल्याला, याच्यामध्ये सांगितलं नाही. सप्तसागर म्हणजे कोणते कोणते सागर ते सांगतील. त्याच्यापासून नाना लोक नाना स्थानी चंद्र सूर्य तारांगणे, नाना लोक निर्माण केले आहे का नाही. इंद्रलोक, चंद्रलोक, सूर्यलोक, ब्रह्मलोक, त्या ठिकाणी यमलोक, अशा पद्धतीचे वर 7 खाली 7 14 भुवन निर्माण केलेले. आतळ वितळ सुतळ तलातळ रसातळ पातळ महापातळ पातळ अशा पद्धतीने 7 ताळं निर्माण केले. आणि वरती त्या ठिकाणी 7 ताळं निर्माण केले. मृत्यूलोक मध्यभागी आहे. वरती सूरलोक, भूरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ऊर्ध्वलोक आणि मध्यभाग जो असणारा तो मूर्तिलोक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सप्तादीप 14 भुवन त्या ठिकाणी निर्माण केले. कोणी केले निर्माण? मायेने केले. माया करून निर्माण झाली, ब्रह्मापासून त्या ठिकाणी मायेची निर्माती झाली. शेष कुर्म सप्त पाताळ
21 स्वर्ग 8 दिक्पाळ, 21 स्वर्ग निर्माण झाले, 8 दिक्पाळ निर्माण झाले, 33 कोटी देव त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, 12 आदित्य, आपल्याला एकच सूर्य माहिती, 12 सूर्य, 11 रुद्र, आपल्याला एकच रुद्र माहिती आहे, ऐका तुका म्हणे महारुद्रा अंजनीची कुमारा, ऐका तो रुद्र आपल्याला फक्त माहिती, पण असे 11 रुद्र आहेत. 9 नाग सप्त ऋषी त्या ठिकाणी निर्माण केले आणि नाना देवाचे अवतार, पुन्हा नंतर देवाचे अवतार झाले. मेघ आपल्याला पाऊस पाडण्याकरता, मनू ऐका सूर्याचा वंश मनू निर्माण केला, चक्रवर्ती राजा निर्माण केला. नाना जीवांची उत्पत्ती आता सांगू किती विस्तार, सकळ विस्ताराचे मूळ, हे सगळं त्या ठिकाणी असणारे चक्रवर्ती मनू मेघ हे सगळे जे निर्माण केले ना, त्या सगळ्यांचा विस्ताराचा मूळ काय आहे? मूळ मायाच केवळ, मायाने निर्माण केले. मागा निरूपिले सकळ पंचभूतिक, सूक्ष्म भूते जे बोलिली तेची पुढे जडत्व आली, हे सकळही बोलली पाहिली समासी. पंचभूते वेगवेगळे निर्माण केले, एकत्र करून हे सगळे निर्माण केलेले. आता मनोनी मनो एव पंचभूताची दृष्टी सृष्टी रचली सावकाशे, श्रोते करावे अवकाशे श्रवण करावे. श्रोत्यांनी चांगल्या पद्धतीचे पंचमहाभूते स्वरूप आकाश वगैरे त्या ठिकाणी श्रवण करावे, आणि म्हणून पुढच्या